नमस्कार. अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. पाहूया आताची महत्त्वाची बातमी. 2012 साली आझाद मैदानात झालेल्या दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आज 18 जून 2025 रोजी नियोजित गाझा पॅलेस्टाईन समर्थन मोर्चावर तातडीने बंदी घालावी अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीने महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि मुंबईचे सहपोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले. सत्यनारायण चौधरी यांनी आम्हाला याची माहिती असून आम्ही योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन दिल्याचे समितीने सांगितले. या संदर्भात बोलताना हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट म्हणाले, नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचा राष्ट्रीय संघटक. 18 जूनला मुंबईच्या आझाद मैदानावरती एक मोर्चा काढण्याचं नियोजन तथाकथित कम्युनिस्ट, पुरोगामी, सेक्युलर विचारवाले मंडळी करत आहेत आणि याची माहिती स्वरा भास्करनं तिच्या ट्विटवरनं दिलेली आहे. आमचं म्हणणं स्पष्ट आहे, हा मोर्चा कोणाच्या समर्थनार्थ आहे? तो पॅलेस्टाईन आणि गाझाच्या समर्थनार्थ आहेत. आमच्या देशाने ठरवलेले आम्ही कोणाचं समर्थन करायचं याच्या विरोधात जाऊन राष्ट्राच्या विरोधामध्ये, परराष्ट्र धोरणाच्या विरोधामध्ये हा मोर्चा कोणासाठी आणि का? या मोर्चावरती तत्काळ बंदी आणली पाहिजे, तो रहित केला पाहिजे अशी मागणी आजच आम्ही हिंदू राष्ट्र समन्वय समितीसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी माननीय पोलीस आयुक्त यांच्याकडे केलेली आहे. तत्काळ हा मोर्चा रहित करण्यात यावा ही मागणी केलेली आहे. हेच पुरोगामी, सेक्युलरवादी मंडळी, हे कम्युनिस्ट मंडळी पहलगाममध्ये आमचे हिंदू मारले गेले त्यास कधी मोर्चा काढत नाहीत. आमच्या हिंदूंना अनेक ठिकाणी त्रास होतो, बांगलादेशामध्ये हिंदूंना त्रास होतो, तिथं त्यांच्या हत्या होतात, यावेळेस कधी हे बोलत नाहीत, आंदोलन करत नाहीत. काश्मीरी 4.5 लाख हिंदू आजपर्यंत मारले गेलेले त्याच्या संदर्भात कधीही हे बोललेले नाहीयेत. हा दिखाऊपणा या ठिकाणी आणि या देशविरोधी, राष्ट्रविरोधी मंडळींना प्रतिबंध केला पाहिजे. या मोर्चावरती बंदी आणली पाहिजे, हा मोर्चा रहित केला पाहिजे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडनं, हिंदू राष्ट्र समन्वय समितीकडनं, सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडनं आम्ही करतो आहोत. नमस्कार.